संघटन सृजनची बैठक नव्हे तर संघटन सृजनची प्रक्रियेतला जो महत्वाचा जो टप्पा आहे तो काल काँग्रेस मुख्यालयामध्ये संपन्न झाला आणि यामध्ये एकंदरीत महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर अखिल भारतीय स्तरावरून गेलेले जे सर्व निरीक्षक होते यांनी आपला जो अहवाल आहे हा अहवाल सादर केला। त्या जिल्ह्यामधले आमचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचा एकंदरीत लेखाजोखा त्या ठिकाणी त्यांनी मांडला आणि महिला मागासवर्गीय यासोबतच ज्येष्ठ आणि प्रतिभावान आमचं जे नेतृत्व आहे या सर्वांच्या जे एकंदर सूची जी आहे ही काल सादर करण्यात आली आणि यानुसार जे सर्व ज्येष्ठ नेते आहेत आमच्या कार्यसमितीचे जे सर्व सदस्य आहेत त्यांचं आणि सर्वांचं त्या संदर्भातील ज्या काही शिफारशी होत्या, शिफारशी म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल, मात्र त्यांचे जे व्ह्यूज होते त्यांच्या ज्या संदर्भातल्या ज्या काही एकंदरीत सूचना होत्या त्या सूचना त्या ठिकाणी मांडण्यात आल्या। या सर्वांचं एकत्रित ही आता गोळाबेरीज होईल आणि यामधून 72 जिल्ह्याला जिल्हाध्यक्ष जे आहेत हे मिळतील। ती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे। मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी चर्चा झालेली आहे, तालुका पातळीपर्यंत निरीक्षक गेलेले आहेत। त्यामुळे ही प्रक्रिया इतर राज्यात सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात अत्यंत सुलभ सोप्या आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही प्रक्रिया महाराष्ट्रात संपन्न झाली। लवकरच या सगळ्या प्रक्रियेचं जे फलित आहे जिल्हाध्यक्षांचं हे बाहेर येईल। मात्र यासोबतच जे जिल्हाध्यक्ष, कारण जिल्हाध्यक्ष एकच होणार आहे, इतर जिल्हाध्यक्षांच्या समकक्ष क्षमता असणाऱ्या इतर नेतृत्वाला देखील प्रदेश काँग्रेस पातळी स्तरावर सामावून घेण्याच्या अनुषंगाने देखील काल मी प्रस्ताव दिला होता आणि त्यानुसार मला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्या संदर्भामध्ये दुजारा देत असताना त्यांना सामावून घेण्याच्या अनुषंगाने मला देखील प्रोत्साहित केले।